चार ही है। चार ही नहीं, अभी 4 ही ताबे में है क्या? चार ही ताबे में। गाड़ी में सिर्फ 4 ही है क्या ताबे में? दो निम्बाड़ा में उतर गए थे जब इसने पूरा प्लान बताया। ओके, इसको मान रहा है वो कौन है पता चली? पता चला नाम इंग्लिश में। ठीक। चालेल। काल 7/8/2025 रोजी सायंकाळी सुमार 5:30 वाजता MIDC पोलीस स्टेशन हद्दीत साईनगर परिसरातील रहिवासी शरणू शिवराय हांडे वय 37 यांना समाधान नगर रोड भागातून काय अनोळखी 5-6 इसमांनी एक पांढऱ्या रंगाच्या गाडीत उचलून नेले म्हणून अबडक्ट केले म्हणून खबर मिळालं होतं। त्यावर DCP श्री कबाडे, DCP श्रीमती अश्विनी पाटील यांनी आपलं पोलीस स्टेशनच्या पथक आणि क्राईम ब्रांचचे पथके असे 4 पथक तयार करून ताबडतोब ज्या ज्या दिशेने जाण्याची शक्यता आहे त्या दिशेने आमचे पथक रवाना केलं होतं आणि क्राईम ब्रांच टीम तांत्रिक तपासही चालू केलं होतं। त्यातून आम्हाला गाडीबद्दलच्या माहिती मिळाला आणि ते ट्रॅक करून आम्हाला कर्नाटक राज्य विजयपूर जिल्ह्यामध्ये इंडी तालुक्यातील ठिकाणी हे पोहोचलेल्या अशा खबर मिळाला। त्यावर आमच्या स्थानिक पोलीस स्टेशनची टीम आणि क्राईम ब्रांचची टीम दोन्ही तिथं पोहोचलं ताबडतोब आणि अबडक्ट करणारे अपहरणकर्ते 4 लोक अमित सुरवसे, सुनील पुजारी, दीपक मेश्राम आणि अभिषेक माने अशा 4 लोकांना ताब्यात घेतलेले आहेत आणि जे अपहरण झालेले व्यक्ती जे आहेत शरणू शिवराय हांडे यांना सुखरूप ताब्यात घेतलेले होतं। त्यात त्यांच्यावर काही जखमीही होतं, तेही आम्ही त्यासाठी त्यांना ताबडतोब कालच रात्री डायरेक्ट दवाखान्यात भरती केलेले आहेत। त्यांच्यावर आता उपचार चालू आहे, ते स्टेबल आहे आणि हे 4ही आरोपी आणि जे इतर अनोळखी आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध MIDC पोलीस स्टेशनमध्ये खून करण्याच्या उद्देशाने अपहरण करणे आणि बेकायदेशीर मंडळी जमा करून बेकायदेशीर कृत्य करणे आणि सशस्त्र कायदा 425 अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यांच्या अटक प्रक्रिया आणि पुढील तपास चालू आहे। यात श्री कबाडे, श्रीमती पाटील, श्री डोरगे, श्री वाघमारे आणि विशेषतः जे पथकांनी तिथे ताब्यात घेतलं श्री शंकर दैगुडे, श्री भरत आणि श्री गडवे सर्व अधिकारी आणि त्यांच्या पूर्ण चमूला मी मनापासून अभिनंदन करतो। त्यांनी अत्यंत उत्कृष्ट काम केलं आणि त्यावर मला अगदी 4-4.5 तासात एक मोठा घटना जे घडायची होतं ते टाळलेले आहेत आणि ते विक्टिमला आम्ही सुखरूप रेस्क्यू केलेले आहे। ते आता बाकी गोष्ट आता चौकशी चालू आहेत। आता आमच्याकडे 4 आरोपी आता सध्या ताब्यात आहेत, ते सर्व सोलापूरचे आहेत। वाहन जे आहेत ते पुण्यामधून एका पर्टिक्युलर कंपनीकडून भाड्याने घेतलेले असा निष्पन्न होत आहे। हे अपहरणकर्ते जे मेन अक्युज्ड आहे अमित सुरवसे म्हणून ते आणि ज्यांचे अपहरण झालेले आहेत हांडे हे दोन्ही वेगळ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होतो आणि या इन्सिडेंटचं स्पष्ट कारण काय आहे त्याबद्दल आता तपास चालू आहे। आता प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशनला 2-3 महिने अगोदर हे विक्टिमनी अक्युज्डला मारहाण केलं असा एक विषय आता समोर येत आहेत। ते जुनी भांडण जे आहेत ते कारण असण्याच्या शक्यता आहेत, पण आमच्या सखोल चौकशी चालू आहे। ते त्यांच्याकडे जे गुप्ती आणि जे मोठे चाकू सारखा जे आहेत शार्प वेपन्स ते गाडीत होतो आणि त्यात विक्टिमच्या
ताईला इंजुरी केलेल्या आहेत. त्यानुसार तेही वेपन आम्ही जप्त केलेलं आहे. सर गाडीमध्ये साडी किंवा फटाकड्या वगैरे काय आढळले? ते आता तपासाच्या भाग आहे. आता बाकी निटिग्रिटीज आणि डिटेल्स प्रेस मीटला बोलणं योग्य नाही. सर क्या वारदात हुई थी? तुम्ही जे युवक आहे त्याचा असा दावा आहे की गाडीमध्ये चर्चा चालू असताना कोणतरी दादाला व्हिडिओ कॉल करावा रोहित दादाला व्हिडिओ आमदारांची अशी मागणी आहे की त्या व्हिडिओ कॉलची देखील तपासणी त्या आमदारांनी पोलिसांनी केली पाहिजे. तर त्या अर्थाने काही तपास होणार आहे का? आता टीमनी एवढा अगदी 4-4.5 तासात व्यवस्थित काम करून त्यांना सुखरूप रेस्क्यू केलेले आहेत आणि त्यांच्यावर उपचार चालू आहे. ते स्टेबल झाल्यानंतर आमच्या विचारपूस त्यांच्यासोबत राहील आणि आता अटक प्रक्रिया चालू आहे. ते अपहरणकर्ते आहे, जे अक्युज्ड आहे, त्यांच्या मान्य कोर्टासमोर हजर करून पोलीस कस्टडीला त्यांच्याही व्यवस्थित इंट्रॉगेशन करण्यात येईल आणि जे टेक्निकल अँगल आहे तेही त्यांचे डिव्हाइसेस वगैरे सर्व आम्ही चौकशीला अंडरगो करणार आहे. त्यामुळे आम्हाला टेक्निकल डिटेल्सही समोर येईल. आता इनिशियल स्टेजला जे काही ॲलिगेशन्स आहे आणि काउंटर ॲलिगेशन्स आहे ते आम्ही दखल घेतलेले आहे. त्याबद्दल तपासादरम्यान आम्ही आणखी खोलीत जाणार आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक मागणी केलेली आहे आपल्याकडे, विशेषतः 2021 साली त्या पद्धतीने त्यांच्या गाडीवर हल्ला चढवलेला होता, दगड फेकलेला होता. आताचा जो आरोपी आहे तोच आरोपीने दगड फेकलेला आहे. त्यामुळे तो आरोपी जो आहे तो राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे त्यांना आरोपी करावा अशी देखील मागणी केलेली आहे. या संदर्भात आपल्याशी काही पडळकरांनी देखील आपली भेट घेतली. काही तो केस पुन्हा एकदा त्याचा काही तपास होईल 2021 या इन्सिडेंटला पूर्ण बॅकग्राऊंड आम्ही प्रोफेशनली पूर्ण सखोल चौकशी करण्यात येईल आणि या व्यतिरिक्त केसच्या बाहेर आम्ही काही डिस्कस करणार नाही. जे टेक्निकल आणि फिजिकल इंट्रॉगेशनला जे समोर येईल ते सर्व दृष्टीने आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे. 3 महिन्यापूर्वी जे प्रकरण घडलं होतं, जी मारहाण झालेली होती, शर्मा हंडेने आम्ही सुरुवातीला मारहाण केलेली होती, त्या प्रकरणामध्ये काही गुन्हा त्यावेळेस नोंदवला का गेला नाही असं एक दावा केला जातो त्यांच्याकडनं. काय नेमकं त्यावेळेस घडलं होतं? दोघांमध्ये प्रश्न नाही, त्याबद्दल पोलीस स्टेशनला कंप्लेंट नाही आहे. पण काही खबर आलं होतं का, काही इतर माध्यमातून आम्हाला माहिती पडलं होतं का पोलीस स्टेशनच्या टीमला वगैरे, त्याबद्दल आमच्या प्रिलिमिनरी एन्क्वायरी चालू आहे. रोहित पवारांनी असा देखील प्रश्न उपस्थित केलेला की जर का त्याच वेळेस त्या आरोपींना त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता, रोहित पवार पूर्वी मारहाण झाली किंवा जे काही पद्धतीने मारहाण झाली, त्यावेळी जर का जे आत्ताचे पीडित आहेत त्यांना ते त्यावेळेस आरोपी होते त्यांच्यावर कारवाई झाली तर हा प्रकार घडला नसता असं देखील त्यांचं म्हणणं आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार काय कंप्लेंट असलं तर ते आम्ही निश्चित गुन्हे दाखल करून पुढील तपास केलेला असेल. पण काय अशा कंप्लेंट नव्हतं त्यामुळे गुन्हे दाखल नाही आहेत. आणि ते बाकी इंडिव्हिज्युअल केसेस बद्दलचे विषय जे आहे ते रेकॉर्ड्स काढणे चालू आहे. आणि ते जे आता उदाहरण हे 21 जे गाडीवर दगडफेक केलेले आहे तेही गुन्हे दाखल आहे आमच्या जोडबावी पोलीस स्टेशन. ते आता इनिशियल स्टेजला आता काही बोलू शकत नाही. आम्ही पूर्ण रेकॉर्ड आम्ही तपासल्यानंतर विश्लेषण झाल्यानंतरच आम्ही करणार आहे. सर हिंदी में बता रहे थे 4 घंटे में सोलापुर पुलिस ने जो शर्मा हंडे का अपहरण रोक दिया, उसकी 4 जनवरी उसको बचाया, किस तरह से कल शाम को 7/8/2025 को शाम को 5:30 बजे के दरमियान सोलापुर सिटी अकलकोट रोड के रहने वाले तरुण शरणु शिवराय हंडे 36 वर्ष उम्र का है, उनको किसी 4-5 अनोलकी लोग ने एक सफ़ेद कार में अपहरण किया ऐसे खबर मिली और उसके ऊपर पुलिस टीम ने, लोकल पुलिस स्टेशन का और क्राइम ब्रांच का टीम्स ने काम करना शुरू किए और वो तपास में वो संबंधित गाड़ी जो है वो कर्नाटक राज्य विजयपुर जिला इंडी तालुका में गाड़ी है ऐसे पता चली और उस हिसाब से हमारा टीम्स जो उस दिशा में थे उन्होंने तुरंत वो गाड़ी को ट्रैक किए और उसमें से जिनको अपहरण हुआ शरणु हंडे उनको सुखरूप ताबे में लिए और 4 आरोपी इनको भी उधर उनके साथ जो हथियार थे उसके साथ उनको पकड़े हैं और उनको पुलिस स्टेशन में जमा किए हैं और जो विक्टिम है उनको हॉस्पिटल में जमा करके उनके ऊपर उपचार शुरू हुए। सर शरणु हंडे बताते हैं कि अगर पुलिस 5 मिनट भी देर आगे जांच चली जाती है,
आप पुलिस ने जो है कि अच्छे तरह से ये सब रेस्क्यू ऑपरेशन किया, आप अपनी टीम के ऊपर गर्व महसूस करते हैं? बिल्कुल है। और इसमें पर्सनली जैसे खबर मिली तब से डीसीपी श्री कबाड़े, डीसीपी श्रीमती पाटिल और सीनियर पीआई श्री वाघमारे, सीनियर पीआई क्राइम ब्रांच श्री ढोरगे आणि उनका पूरा टीम ने पर्टिकुलरली श्री भरत, श्री शंकर और श्री गढ़वे, ये लोगों ने उधर अपने जान का परवाह ना करते हुए उधर जाके तुरंत, वो सशस्त्र लोग हो तो ये इंफॉर्मेशन थी उनके पास, फिर भी उन्होंने रिस्क लेके ये सक्सेसफुल रेस्क्यू ऑपरेशन किए हैं। इन सबको मेरा मनपसंद अभिनंदन है। थैंक यू।